काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आम्ही विजय मार्च काढलेला आहे। या देशातील विद्यार्थी, युवक आणि विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी जो लगातार संघर्ष केला, या संघर्षामुळे या ठिकाणी या राजीनामा झालेला आहे आणि या राजीनाम्याचं आणि या संघर्षाचं सर्व आम्ही या ठिकाणी श्रेय या तिघांना समर्पित करीत आहोत, कारण यांच्या संघर्षामुळे या ठिकाणी हा राजीनामा झालेला आहे। आपण विद्यार्थ्यांना जे मेलेले होते, ज्यांनी सुसाईड केलेलं होतं, त्यांना आपण श्रद्धांजली द्यावी। हो, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांमुळे, युवकांमुळे हा जो परिवर्तन झालेला आहे, जो राजीनामा झाला आहे, त्यामुळे त्यांच्या संघर्षामुळे आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हा मोठा संघर्ष केला। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर झालेला आहे, मात्र आता पुढच्या कुठल्या मागण्या असतील आपल्या? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर झाला आहे, पण त्याचबद्दल आमच्या वेगळ्या मागण्या आहेत। राजीनामा आता एक विषय आहे, पण ज्या धर्मेंद्र प्रधानांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या देशामध्ये 152च्या वरती परीक्षेतले पेपर लीक केले, आपले व आपल्या सहकार्याचे किंवा आपल्या विचारधारेच्या लोकांना त्यांनी लाभ दिलेला आहे। म्हणून आमची मागणी आहे काँग्रेसची की या धर्मेंद्र प्रधान व त्यांचे सहकारी व त्यांच्या पक्षातले विचारधारेच्या लोकांना अटक झाली पाहिजे। त्याचबरोबर मोदी साहेबांनी या देशातील विद्यार्थी व युवकांची माफी मागितली पाहिजे। अशी या दोन मागण्या आमच्या यापुढे कायम राहतील। या विजय मार्चचं मागचं कारण तुम्हाला सांगतो। बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे शिक्षण दिलं, जे मार्गदर्शन आम्ही त्यांच्याकडनं घेतलेलं आहे, संघर्ष करा आणि विजय व्हा। त्याच्यासोबत आमचे नेते राहुलजी यांचं मार्गदर्शन, आमचे सपकाळ साहेब, सोनियाजी यांनी जे आम्हाला शिकवण दिली की शांततेने मार्गाने आम्ही कुठल्याही प्रश्नाचा मार्ग काढू शकतो, त्या हिशोबाने आम्ही हे संघर्ष केलं, विद्यार्थ्यांनी संघर्ष केला, त्याची ही आज विजय आहे आम्हाला। आज जे राजीनामा शिक्षण मंत्रीने दिलेला आहे, आम्ही इथे थांबणार नाही। या शिक्षण मंत्र्यांनी राजीनाम्यासह याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। या घोटाळ्यामध्ये जितके लोक सामील आहे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। त्यातल्या त्यात जे विद्यार्थी शहीद झालेले आहेत, 2 यांनी जे जंतर मंतर मध्ये लाठीचार्ज केला, त्याच्यामध्ये 2 विद्यार्थी शहीद झालेले आहे, त्यांचे पॅरेंट्सला त्यांनी कॉम्पन्सेशन द्यायला पाहिजे। आणि जे विद्यार्थी 24 विद्यार्थी सुसाईड केलेला आहे, त्यांनी 1 कोटी त्यांनी देण्याची घोषणा केलेली आहे, पण खरं तर देणार आहेत का नाही हेही बघावं लागेल। आणि हे सर्व असताना ते गपचूप बसलेले पंतप्रधान मोदी यांनी सर्व जनतेशी माफी मागायची, कारण विद्यार्थी आपला अभ्यास सोडून, आपला शिक्षण सोडून रोडावर आले आणि मोदी सरकारचे जे पोलीसवाले होते त्यांनी एक आरोपी सारखा त्यांच्याशी दुर्व्यवहार केला। तरी आमची ही मागणी आहे आज या दिवशी की त्यांनी पब्लिकची माफी मागावी, ही आमची मागणी आहे।